नमस्कार, मी स्मिता क्रिएटिव्ह चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे चड्डीचे माप कसे टाकतात ते. तर मी ही चड्डी घेतली आहे. या चड्डीचं मी जी लांबी आहे ती 21 आहे आणि ह्या चड्डीची रुंदी आहे ती 22 रुंदीने 22 आहे. सरळ ठेवली चड्डीने तर 22 झाले, डबल 44. तर मग आपल्याला 44 इतका मापाचा कपडा 1 मीटरमध्ये ह्या चड्डीचं माप जे मी घेतलं आहे ना ते बरोबर होईल. आणि याचे जे पायाचं आहे ना, पाय रुंदीने आहेत जवळजवळ 11.5 इंच आहे दोन्ही पायांची लांबी. तर चला मग आपण मापे टाकूया. आता मी इथे हे कापड घेतलं आहे. हे डबल कापड आहे आणि त्याला मी आणखीन एक फोल्ड मारून घेते असं. कापडाची घडी करून घेतली आहे. पण इथे ह्याचं जे चड्डीचा हे जे मियानो आहे ना तो 4 इंच आहे इथे आणि रुंदी पण त्याची 2.5 इंच आहे. असा एक चौकोनी कपडा आहे. तर मी करणार काय, ह्याला जे आहे ना चड्डीला आपल्या जे आतला मियानो म्हणतात त्याला तो आपल्याला वाढवायचा आहे. तर त्याच्यासाठी मी इथे तर इकडून इथे फक्त 2 इंच होती. तर मग इथे मी 3 इंचावर खूण करणार आहे आणि इकडे 2 इंचावर खूण करणार आहे. म्हणजेच रुंदी घेणार आहे 2 इंच आणि लांबी घेणार आहे 3 इंच आणि हे याला जॉईन करून देणार आहे. आता मी हा जो त्रिकोण आहे तो कापून घेते. असा हे आपला कापून तयार झाला. 4 भाग मी पलटी करून घेते. कापून एवढा भाग घेतला आपण. हे 2 भाग तयार झाले आणि हे 2 भाग आणि कपडा सरळ करून घेतला. आता मी एक डबल कपडा घेतला आहे रुंदीचा. तर आपला हा कपडा आहे ना उंचीने आपल्याला जास्त लागणार म्हणून आपण हा एकसारखं करून घेतो. आता मी इथे 10 इंचावर माप टाकते कारण आपल्याला जे मेवणी म्हणतात जे मध्ये लावायची ते वाढवायची आहे म्हणून मी इथे 10 इंचावर माप टाकलं.
आणि हा कपडा कापून घेते. त्यानंतर कपडा असा दुमडून घ्यायचा. दुमडून घेतल्यानंतर त्याला त्रिकोणामध्ये सरळ टच कोण्यापर्यंत टच करून द्यायचा. त्रिकोण असा कापून घ्यायचा. खालचा असं आणि आता ह्याला कापून घ्यायचं. कापून झालं आहे. आता हे सरळ करून घ्यायचं. सरळ करून घेतल्यानंतर त्याला मधून कापून घ्यायचं. आता हे 2 भाग तुकडे मी कापून घेतले. पुन्हा आपण हे कापलेला जो भाग होता आपल्या चड्डीचा तो मी घेतला आणि आता हे जे मेओनी आहे ना, हे 3 इंच जे मी माप घेतलं आहे ते सोडायचं तसंच आणि त्याच्यावरती याला हे लावून घ्यायचं असं वरती. जिथपर्यंत होईल तिथपर्यंत हे माप अशी शिलाई मारून घ्यायची. खालचा भाग आहे ना तो असाच सोडायचा आणि ह्या 3 इंच मापाच्या वरती हे असे शिलाई मारून घ्यायची. आणि मी आता हे दोन्ही बाजूला जे आहे ना हे ह्याला इथे एक आणि ह्याचा भाग पलटी करून अशी दोन्ही बाजूला इकडे ह्याचा भाग पलटी झाल्यावर शिलाई करून घेते. कपडा आहे ना हा आपला जो कापण केला आहे तो इथे धरून असा आपण असा सरळ करून घ्यायचा. असं सरळ करून घेतल्यानंतर आपण दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायची. मेओनी लावून घेतली 2 बाजूने, त्यामुळे हा एक साईड झाली आणि ही दुसरी साईड झाली. आता आपल्याला हे एवढं पूर्ण झाल्याच्या नंतर वरून जे भाग पण मी इथे कापलेला नाही आहे, फक्त इथे जॉईन करून घेतला आहे. त्यानंतर मी इथे आपल्याला जेवढं हवं असेल तेवढं इथे दुमडून घ्यायचं. हे जे भाग आहे मेओनीचा तो शिलाई मी करून घेतली. त्याला डबल शिलाई मारून घेतली मी.
कपडा जर छान रुंद असला तर तुम्ही डबल करू शकता, नाहीतर मग छोटीशी अशी डबल मारली तरी चालेल. इथे मी आता डबल जरा मारून घेते. आता वरती 3 इंच साईडवर 3 इंच घेऊन मी याला नाडी घालण्यासाठी इकडे बनवून घेणार आहे. सगळं साफ केलं हा हो. नाडीसाठी शिलाई मारून घेते मी. 3 इंचावर पॉइंट करून घेतला आणि शिलाई मारून घेते. खाली जाणार आहे तो. तर मी ते संपूर्ण शिलाई करून घेतली. आता इथून आपल्याला नाडी घालायची आहे. त्याच्या अगोदर हे इथे मी इथपर्यंत शिलाई करून घेणार. हे इथे नाडी घालण्यासाठी. हे जे कालचा बघाय ना त्याला अशी शिलाई करून घ्यायची. स्वप्न बघते मी युट्यूबवर मध्ये मला त्याच्या चड्डे नसली मस्त समा एक मीटर कपडा घेतला. ह्याची जी रुंदी आहे ना ती 29 आहे आणि उंची आहे ती 23 आहे. असा मी कपडा घेतला